नमस्कार, मी साक्षी. आपण पाहत आहात नंदुरबार बुलेटिन लाईव्ह. शहादा शहरातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. शहरातील कथित अवैध वाळू साठवणुकीला राजकीय पाठबळ. कारवाई होऊ नये यासाठी वाळू तस्कराची राजकीय नेत्याकडे धाव. वाळू तस्करांना पाठीशी घालवणाऱ्या राजकीय नेत्याची शहरात जोरदार चर्चा. काही अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या आशीर्वादानेच शहादा शहरात अवैध वाळूचा धंदा सुरू. शहादा शहरात अवैध वाळू साठवणूक आणि वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलाय. या अवैध व्यवसायाला काही राजकीय नेते आणि संबंधित अधिकाऱ्यांचे अप्रत्यक्ष पाठबळ मिळत असल्याची चर्चा सध्या शहरात रंगू लागली आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे उभारण्यात आले असून या साठ्यांविरोधात कारवाईची शक्यता निर्माण होताच संबंधित वाळू तस्करांनी काही प्रभावशाली राजकीय नेत्यांकडे धाव घेतल्याची चर्चा आहे. कारवाई टाळण्यासाठी राजकीय दबावाचा वापर केला जात असल्याचे आरोप नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार शहादा शहरात आणि परिसरात अनेक ठिकाणी अवैध वाळूचा व्यवसाय उघडपणे सुरू असूनही संबंधित यंत्रणांकडून प्रभावी कारवाई होताना दिसत नाहीये. त्यामुळे कारवाई का होत नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारताना दिसत आहेत. काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त करत अवैध वाळू व्यवसायामागे काही अधिकारी आणि राजकीय व्यक्तींचा आशीर्वाद असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय सुरू राहू शकत नाही असा आरोप केलाय. मात्र या आरोपांची अधिकृतपणे पुष्टी झाली नाहीये. दरम्यान शहरामध्ये वाळू तस्करांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेत्यांची जोरदार चर्चा सुरू असून या प्रकरणात नेमकी कोणाची भूमिका आहे याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. अवैध वाळू साठ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी काही जण संबंधितांना संरक्षण देत असल्याची ही चर्चा रंगतीये. पर्यावरणाचे मोठे नुकसान करणाऱ्या आणि शासनाच्या महसुलाला फटका देणाऱ्या अवैध व्यवसायावर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून होते. तसेच अवैध वाळू साठवणूक, वाहतूक आणि त्यामागील कथित राजकीय व प्रशासकीय संरक्षणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही जोर धरू लागली आहे. नंदुरबार बुलेटिन लाईव्ह, नंदुरबार.